देशामध्ये एवढं मोठं कांड सुरू असताना देखील मीडिया बघा कशा पद्धतीनं काम करतो। हे शिक्षण मंत्री आहेत आपल्या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांच्याच नावाने हा सगळा हंगामा सध्या देशभरामध्ये सुरू आहे। पण तरीही मीडियामधले लोक यांची प्रतिमा किती चांगली आहे हे कसं बारीक समजून सांगतायत हे बघा। इथे एक बातमी आहे, ही वर्तमानपत्रामधली बातमी आहे एका, आणि त्या वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये धर्मेंद्र प्रधान हे किती महत्त्वाचे आणि किती चांगले व्यक्ती आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर मीडियाने जे वास्तव आहे ते दाखवायला पाहिजे, पण सध्या ज्या व्यक्तीच्या नावाने हा सगळा गोंधळ सुरू आहे या गोंधळामध्ये ही व्यक्ती किती चांगली आहे हे दाखवलं जात आहे। आता तुम्ही जर हा पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला असं दिसेल की सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे देशाच्या शिक्षण व्यवस्थेची धुरा सांभाळणारे शिक्षण मंत्री स्वतः किती शिकलेले आहेत हा प्रश्न आहे। धर्मेंद्र प्रधान हे स्वतः उच्च शिक्षित आहेत। त्यांनी ओडिशातील नामांकित उत्कल विद्यापीठ वाणी विहार येथून मास्टर ऑफ आर्ट्स मानववंशशास्त्र ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे। मानवी समाज, संस्कृती आणि त्यांच्या विकासाचा सखोल अभ्यास असलेल्या या शिक्षणामुळेच त्यांना देशातील सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांची उत्तम जाण आहे असं ते म्हणतात। म्हणजे किती चांगला माणूस आहे, या माणसाला किती उत्तम जाण आहे आपल्या या सगळ्या गोष्टींची हे मीडिया सांगतो आहे। आणि सध्या या देशामध्ये नीटची जी परीक्षा आहे या नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटल्यामुळे जवळपास 20 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेली आहे, आणि तरीही हे लोक म्हणतायत की या माणसाला शिक्षण व्यवस्थेची उत्तम जाण आहे। म्हणजे शिक्षण व्यवस्था कशी चालवली पाहिजे। खरं तर नीट नावाच्या या पेपरमध्ये काही एजन्सी काम करतात। आपण देश कशाला चालवायला दिलेला आहे? एजन्सीला चालवायला दिलेला आहे का हा प्रश्न आहे। आपण देश या सरकारला चालवायला दिलेला आहे, कुठल्याही एजन्सीला नाही। त्याच्यामुळं कुठलीही एजन्सी परीक्षेसारख्या सिरियस विषयामध्ये हस्तक्षेप करू नये। खरं तर कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणजे आपल्या ज्या मूलभूत अधिकाराच्या गोष्टी आहेत ना, या कुठल्याही गोष्टीमध्ये या एजन्सी काहीही काम करायच्या त्यांना परवानगीच नाही दिली पाहिजे, कारण हा मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे। आणि कुठलीही एजन्सी ही काही सेवा करण्यासाठी उभी राहिलेली नसते। या सगळ्या एजन्सी या पैसे कमवण्यासाठी उभ्या राहिलेल्या असतात। त्याच्यामुळं हा सगळा पैशाचा व्यवहार आहे। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ही परीक्षा सरकारनेच घेतली पाहिजे। सरकारकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, एवढे इन्स्टिट्यूट आहेत, एवढे प्राध्यापक आहेत, एवढा स्टाफ आहे, कर्मचारी आहेत, या सगळे असताना देखील सरकार एखाद्या एजन्सीकडे ही परीक्षा देते आहे। आणि तुम्ही म्हणताय की यांना उत्तम जाण आहे। यांना जर उत्तम जाण असती ना तर ह्या एजन्सी कामालाच आल्या नसत्या। म्हणजे कुठली नोकरीची परीक्षा असेल एजन्सीकडे द्या, कुठली नीटची परीक्षा असेल एजन्सीकडे द्या, JEEची परीक्षा असेल एजन्सीकडे द्या, नेटची परीक्षा असेल एजन्सीकडे द्या। मग सगळा देशच जर एजन्सीला चालवायचा आहे तर मग सरकार नावाची यंत्रणा ही कशासाठी उभी केलेली आहे? त्याच्यामुळे शिक्षण मंत्री निर्णय घेऊ शकतात की आम्हाला कुठल्याही एजन्सीला इथून पुढे कुठलेही पेपर चालवायला द्यायचे नाही आहेत। म्हणून त्यांनी जर उत्तम जाण असेल तर त्यांनी हे अगोदरच करायला पाहिजे होतं, आणि त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की जेव्हा पहिल्यांदा पेपर फुटला नीटचा त्यांच्या कार्यकालामध्ये तेव्हाच त्यांनी सांगायला पाहिजे होतं की इथून पुढे कुठलीही एजन्सी नीटसारख्या परीक्षेमध्ये काम करणार नाही। पण इथे काय माहिती आहे, इथे प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे। त्याच्यामुळे हे सोडावंच वाटत नाही, आणि म्हणून लोक डिमांड करत आहेत की परीक्षा सुरळीत झाल्या पाहिजेत, याच्यात सरकारने लक्ष घालावं। पण उत्तम जाण असलेली व्यक्ती मात्र याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही, आणि त्यांनी आतापर्यंत ती जबाबदारी स्वीकारली नाही आहे। खरं तर आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। तुम्हाला माहिती असेल की 26/11चा हल्ला झाला त्यावेळेस विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता तुम्ही म्हणाल नीटचा पेपर काय धर्मेंद्र प्रधान यांनी फोडलेला आहे का? मग काय 26/11मध्ये ताजवर हमला काय विलासराव देशमुखांनी केला होता का? तरीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले पाहिजे। आतापर्यंत रेल्वेचे अनेक अपघात झालेले आहेत, आणि रेल्वेचे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। आता ते काय रेल्वे चालवत होते का? पण त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की सरकार नावाची यंत्रणा ही यंत्रणा आम्हाला व्यवस्थितरित्या हे मंत्रिमंडळ चालवता आलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही राजीनामा देतोय। आता तुमच्या कार्यकाळामध्ये जर 70-80 वेळेस जर पेपर फुटत असतील तर तुम्ही सांगायला पाहिजे की शिक्षण खातं हे मला सांभाळणं कठीण आहे, कारण माझ्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारचे पेपर फुटलेले आहेत आणि जवळपास 20 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेली आहे। त्याच्यामुळं त्यांनी हे स्पष्टपणानं सांगायला पाहिजे होतं की आता मला हे शिक्षण मंत्रालय चालवणं शक्य नाही आहे।
पण एवढं सगळं घडल्यानंतर देखील ह्या सगळी स्टोरी खरं तर वर्तमानपत्रांनी छापणं आवश्यक होतं की आतापर्यंत किती पेपर फुटले, कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये राजीनामे दिले, धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं का आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत वर्तमानपत्रामध्ये यायला पाहिजे होत्या. पण ते लिहित नाहीत. ते लिहितात की उत्तम जाण असणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे याचा राजीनामा घेऊ नका. याचा अर्थ असाच आहे की ही एक उत्तम जाण असलेली व्यक्ती आहे त्याच्यामुळे यांचा राजीनामा घेऊ नये, हे वर्तमानपत्रांनाच वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं यांना किती खाज आहे बघा ह्या सगळ्या गोष्टींची. अरे बाबा, इथे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आतापर्यंत आंदोलनामध्ये जवळपास हजारो विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत. पण तरीही तुम्ही म्हणताय, तुम्ही सांगायला पाहिजे होतं की एवढं जर प्रेशर आहे विद्यार्थ्यांचं तर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही वर्तमानपत्रांची हेडिंग असायला पाहिजे होती. आणि अनेक संपादकांनी याच्यावरती प्रचंड मोठ्या तीक्ष्ण शब्दामध्ये लिहायला पाहिजे होतं. पण संपादक शांत आहेत आणि बातम्या काय छापतायत की हे चांगलेच आहेत, म्हणजे एवढं घडूनही ते चांगले आहेत असं दिसायला लागलेलं आहे. म्हणजे आम्ही देश कोणाला चालवायला दिलेला आहे हे लक्षात घ्या आणि देशामधला जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तो देखील यांच्यासोबत कसा सामील झालेला आहे हे देखील लक्षात घ्या. आणि म्हणून कुठलीही मीडिया हे खरं तर समाजाला आरसा दाखवणारी असायला पाहिजे होती आणि त्यांनी लिहायला पाहिजे होतं की यांना जरी उत्तम जाण असली तरी यांच्याकडून किती मोठी चूक झालेली आहे नीट सारख्या एक्झाममध्ये. आता पेपर कुठे फुटला होता आपल्याला माहिती आहे आणि यांनी काय केलं नंतर, यांनी एअरफोर्स म्हणजे काय तर हे पेपर फुटीचं प्रकरणच होणार नाही म्हणून त्यांनी एअर फोर्स वापरली त्या ठिकाणी आणि त्याद्वारे तो पेपर आणला. पण पेपर कुठे फुटला होता, अरे ज्यांनी सेट केला होता ना त्यांनीच पेपर फोडला होता. त्याच्यामुळे सेट करणाऱ्याने जर पेपर फोडला असेल तर तुम्ही विमानाने पेपर आणून काही उपयोग आहे का. पण त्याच्यावरती मात्र कोणी हे लिहिलं नाही, कुठल्याही संपादकाने लिहिलं नाही. खरं तर संपादकीय लोक अगोदर वाचायचे, आवर्जून वाचायचे, कारण संपादकीय लेखामधून लोकांना समजायचं की नेमकं काय चाललंय या देशामध्ये, वास्तव काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर वर्तमानपत्रामधून आपल्याला समजून येत होत्या. पण आता आपल्याला वर्तमानपत्रांच्या बातम्याची चिकित्सा करून तपासून बघावं लागले की यांनी खरं लिहिलंय का. म्हणजे अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. एखादी बातमी दाखवल्यानंतर लोकांना त्याचं सत्य पडताळून बघण्यासाठी संशोधन करावं लागते. कारण बातमी खरं तर संशोधनात्मक असली पाहिजे, त्याच्यामध्येच त्यांनी डिटेल संशोधन करून लिहायला पाहिजे. पण आता बातमी छापल्यानंतर लोक संशोधन करायला लागलेले आहेत की ही बातमी खरी आहे का. आणि छोटे छोटे ज्या काही यूट्यूबर्स आहेत त्या लोकांनी या बातम्यांचं वास्तव समोर आणायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे किती भयानक चाललंय हे बघा. हे कुठल्या इन्स्टिट्यूटमधून आलेले लोक आहेत काही समजायलाच मार्ग नाही. कोण पत्रकार केलं यांना हेही समजायला मार्ग नाही. आता बातमीच्या पाठीमागची बातमी शोधायची वेळ आलेली आहे की ही बातमी का लिहिली असेल. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह लिहा असं देखील सांगितलेलं असू शकतं, त्याच्यामुळे ही बातमी छापली असेल. ही बातमी स्पॉन्सर असू शकते, का नसू शकत नाही. कारण ह्या सगळ्या सरकारची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा एका बाजूला मलिन होत चाललेली आहे आणि ही प्रतिमा स्वच्छ व्हावी म्हणून हे सगळे पत्रकार कामाला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळं लोकांनी अशा बातम्या वाचत असताना आता लोकांनी आपलं मेंदू वापरायला सुरुवात केली पाहिजे. या बातम्यावरती अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही. लोकांनी स्वतःचा मेंदू वापरायला सुरुवात केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपण काहीतरी चांगल्या मार्गाने लोकांना जायला लावू शकतो. अन्यथा हे लोक जर अशाच मार्गाने हेच मार्गदर्शन करत राहिले तर लोक दुसऱ्याच मार्गाने जातील. आणि त्याच्यामुळं चांगल्या मार्गाने जाण्यासाठी लोकांना आता स्वतःचा मेंदू चालवणं खूप गरजेचं आहे. या बातम्यावरती विसंबून राहून चालणार नाही, कारण या बातम्या सगळ्या फसव्या आहेत आणि तुमची माझी दिशाभूल करणाऱ्या आहेत. तुम्हाला नेमकं या उत्तम जाण असलेल्या व्यक्तीबद्दल काय वाटतं, या पत्रकाराबद्दल ज्याने हे लिहिले त्याच्याबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. आणि एकूणच हे जे धर्मेंद्र भाऊ आहेत या धर्मेंद्र भाऊसोबत बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हेही सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण अशा बातम्यापासून सावध राहा आणि सतर्क राहा. अशाच पोलखोलसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.